आज जगभरात एक मोठी समस्या बनत चालली आहे. एकदा का लठ्ठपणा वाढला की बिघडते सोबतच वेगवेगळे आजारी घर करतात. एकदा वाढलेली लठ्ठपणा कमी करणे काही खायचं काम नसतं. लठ्ठपणा कुणालाच नको असतो, पण याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर लठ्ठपणा काही तुमचा पिछा सोडत नाही. अशात लठ्ठपणा वाढणार असेल तर शरीरात दिसणाऱ्या काही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. ज्याप्रमाणे आपल्याला जर एखादा आजार झाला असेल तर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसतात, तशीच काही लक्षणं वजन वाढण्यासाठी आधी दिसू लागतात, ज्याकडे सामान्यपणे सगळ्यांच दुर्लक्ष करतात. मग हेच दुर्लक्ष कारण तुम्हाला पुढे जाऊन महागात पडतं. अशात काही लठ्ठपणा वाढत असल्याची काही लक्षणांबाबत माहिती जाणून घेऊ, जेणेकरून तुम्ही यापासून बचाव करू शकाल किंवा वजन कमी करू शकाल. जेव्हा आपल्या शरीरात फॅट वाढू लागते तेव्हा सामान्यपणे सगळ्यात आधी कंबरेच्या आजूबाजूचा ते दिसू लागतं. अशात तुम्हाला सुद्धा तुमच्या कंबरेचे घेर वाढवायचं जाणवत असेल तर वजन कमी करण्याचं प्लॅनिंग लगेच करा. जराही उशीर केला तर पुढे पश्चाताप होईल. आपण जर चांगला पौष्टिक आहार घेऊन रोज वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेऊनही तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर तुम्ही वजन कमी करण्यावर भर दिला पाहिजे. जेव्हा आपल्याला मानेच्या किंवा छातीच्या आजूबाजूला फॅट वाढतं तेव्हा त्यामुळे श्वास घेण्यास समस्या निर्माण होते. याच कारणाने रात्री अनेक लोक घोळतात. वजन वाढल्यावर जॉईंट्स, खास करून गुडघे, कंबर आणि पाठीच्या खालच्या भागावर जास्त प्रेशर येतो, त्यामुळे या भागांमध्ये नेहमीच वेदना होतात. अशात तुम्ही लगेच वजन कमी करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. वजन वाढल्यामुळे हार्मोन्समध्येही असंतुलन होतं, ज्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा निर्माण होते. जर तुम्हाला सुद्धा जेवण केल्यावरही काही खाण्याची इच्छा होत असेल तर लगेच वजन कमी करण्यास सुरुवात करा. जर ही लक्षणे जर आपल्या शरीरात दिसली तर तुम्ही लगेच प्रोसेस्ड फूड आणि शुगर घेणे कमी केलं पाहिजे. आपण आपल्या आहारामध्ये हेल्दी डाएट आणि एक्सरसाइज केली पाहिजे. असं केलं नाही तर काही महिन्यात तुम्ही सुद्धा लठ्ठपणाचे शिकार व्हाल आणि नंतर वेगवेगळ्या आजाराचे शिकार बनू शकाल. आपण आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या लक्षणांकडे नीट लक्ष देऊन आपले वजन वाढत नाही ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.